नमस्कार मंडळी. सगळ्यांना आपल्या घरात डब्बा देण्यासाठी असू देत किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी असू देत, माझ्या घरात तर मुलांना जेव्हा सुट्टी असते तेव्हा मी आवर्जून बनवते, कारण की मुलांना आवडतातसुद्धा आणि गरमागरम ताटामध्ये त्यांना वाढतासुद्धा येतात. हे आलूचे पराठे आहेत आणि ते बनवणं काही अवघड नसतं. घरात जे साहित्य आहे ना तेच वापरून होतात आणि मुलांना काहीतरी ना स्पेशल खाल्ल्यासारखं सुद्धा वाटतं. आता सध्या मुलांना सुट्ट्या आहेत, तर त्यांना जे जे आवडतं आहे ते सगळं बनवून खायला घालायचं. तर आज मी हे आलूचे पराठे बनवलेत. हे आलूचे पराठे बनवताना बऱ्याच वेळा पराठे फुटतात ना लाटताना वगैरे, किंवा तव्यावर टाकताना उलटवताना फाटते. तर ती फाटणार नाही यासाठी तशी मी तुम्हाला रेसिपी दाखवते, म्हणजे तुमच्याबरोबर शेअर करते. अगदी जे आपल्याकडे घरामध्ये जे साहित्य आहे ना त्याच्यापासूनच केलेले आहेत. आणि आता बघता बघता माझे सगळे पराठे रेडी झालेले आहेत. खरं तर याच्याबरोबर कोणत्या चटणीची गरज नाही आहे, आम्ही तर चहाबरोबरच खातो. चला तर मग करूया. मी या भांड्यामध्ये 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. मी बरोबर एकदम प्रमाण सांगितलं आहे की ज्याच्याने तुमचं पीठ उरणार नाही. तर मी मीठ घेतलेलं आहे आणि लागेल तसं अगदी थोडंसं पाणी टाकून आपण पिठाचा गोळा जी चपातीसाठी मळतो ना अगदी तसाच मळायचा आहे. सॉफ्ट वगैरे मळू नका. थोडंसं कडक मळला ना तरीसुद्धा चालेल, म्हणजे खूप कडक नाही. अगदी जसा मळतात तसा अगदी नरम असा मळू नका, कारण की आपण जर पीठ ठेवून दिलं ना थोड्या वेळासाठी झाकून, तर पीठ ना परत नंतर नरम होतं म्हणून. तर जसं तुम्ही पीठ मळता ना त्याच्यापेक्षा जरासं कडक मळून ठेवा. किंवा तुम्ही जेव्हा पराठा करायला घ्याल ना त्यावेळी तुम्हाला जर असं वाटलं की बाबा अजून नरम नाही झालं आहे, कडकच आहे पीठ, तर थोडंसं पाणी लावू शकतो आपण. पण आधीच नरम केलं ना तर तुम्ही ते कडक नाही करू शकणार ना, म्हणून म्हणजे थोडंसं घट्ट नाही करू शकणार. तर आता हे मी पिठाचा गोळा मळलेला आहे आणि आता थोड्या वेळासाठी मी झाकून ठेवून देणार आहे. तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया. तर मी कुकरला बटाटे लावले होते आणि हे 1 किलो बटाटे आहेत. बघा, 1 किलो बटाटे आणि 1 किलो बटाट्याला बरोबर 4 वाट्या पीठ लागेल. सर्वात आधी तर मी बटाटे उकडायला ठेवले होते आणि बटाटे उकडेपर्यंत मग पीठ मळून घेतलं. तर आता बटाटे उकडलेले आहेत, थंडसुद्धा झालेत आणि ते आता बटाटे सोलून घेऊया. मी 1 किलो बटाटे घेतलेत. जर तुम्हाला त्याचे अर्धे घ्यायचे असेल ना, तर जे मी प्रमाण सांगितलं आहे ते जर तुम्हाला जास्त वाटत असेल ना तर त्याचं अर्धं प्रमाण घेत जावा. ज्याच्या घरामध्ये जितकं लागतं ते तितकं त्याला बनवावंच लागणार ना. तर माझ्याकडे नेहमीच कोणी ना कोणीतरी जेवायला असतं, मग मला जास्त बनवावं लागतं. आणि माझ्यासोबत माझा भाऊसुद्धा असतो. माझा भाऊसुद्धा माझ्या इथेच राहतो, मग मी जरा जास्त बनवते. आता हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर त्या हिरव्या मिरच्या आहेत ना त्या तिखट झणझणीत असल्या तरीसुद्धा चालतील. आणि जसं तुम्हाला वाटेल, जितकं तिखट तुमच्या घरात लागत असेल तितकेच तुम्ही घ्या. आणि मला जितकं लागतं तितकं मी घेतलेले आहेत. तर आता खलबत्ता धुवून वगैरे झाला आहे. त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि भरपूर असा लसूण घेतलेला आहे. आणि आलंसुद्धा टाकायचं खरं तर, पण आज माझ्याकडे आलं नव्हतं ना म्हणून मी टाकलं नाही आहे. पण आलं आठवणीने टाका. आता मिरची छान ठेचून झालेली आहे. ही मिरची आत्ता मी ताजी ठेचलेली आहे. जर तुमच्याकडे ठेचा जो काही खरडा आहे ना, आम्ही खरडा म्हणतो, कधी ठेचासुद्धा म्हणतो, तर ते जर तुमच्याकडे रेडी असेल ना तर तुम्ही ते सुद्धा वापरलं तरी चालेल. म्हणजे कसं ना, आलूचा पराठा बनवण्यासाठी ना काहीच विशेष वेगळं काही लागत नाही. जे तुमच्या घरामध्ये आहे ते वापरा. घरगुती तिखट वापरलं तरीसुद्धा चालतं खरं तर. तर आता हे सगळे बटाटे आहेत ना ते मी किसून घेते. जर का आपण मॅच केले ना तर मध्ये ना मोठे मोठे तुकडे राहून जातात. तर ते मग त्याच्याने पोळी फुटते. मग पोळी फुटता कामा नये ना, म्हणून किसून घ्यायचं. तेव्हा मग त्याच्यामुळे आपल्याला लाटताना सुद्धा बरं वाटतं. मग लाटता ना मध्ये एक असा मोठा तुकडा आला की मग तिथे पोळी फुटणारच फुटणार. आता कोथिंबीरसुद्धा आहे ना तीसुद्धा मी भरपूर घेतलेली आहे. जर का आलूच्या पराठ्यामध्ये ना कोथिंबीर भरपूर असेल ना तर खूप छान लागते. आणि भरपूर टाकली तरी, आणि तुम्हाला जसं जितकी आवडत असेल तितकी टाका त्याप्रमाणे. तर आता भरपूर कोथिंबीर आहे ती मी चिरून घेतली आहे. आता किसलेल्या या बटाट्यांवर सगळे मसाले टाकून घेऊया. तर वाटलेला ठेचा आहे तो टाकून घेतला आहे हवा आहे तितका. तर आणि हिंग घेतलेला आहे, ते सुद्धा अर्धा पाव चमचा आहे. आणि जिरे पावडर आहे जी मी घरातच केलेली आहे 1 चमचा. हळद टाकलेला आहे. गरम मसाला पण अर्धा चमचाच टाकला आहे. आणि ही धने पावडर आहे ना म्हणून ती 2 चमचे टाकली आहे. आणि हा चाट मसाला आहे. आणि जी आपण भरपूर कोथिंबीर चिरली होती ती सगळी कोथिंबीर मी त्याच्यामध्ये टाकली आहे. आणि ही ना कसुरी मेथी आहे. मला एका ताईने प्रश्न विचारला होता, मी एका व्हिडिओमध्ये टाकली होती ना, म्हणजे मी घेत होते तेव्हा दाखवलं होतं. तर इतकी कोथिंबीर तू घरात केली आहे का म्हणून विचारलं होतं मला. तर मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलंसुद्धा आहे की ही मी ना डीमार्टमधून घेतलेली आहे. 3 पाकिटांमध्ये हा एवढा मोठा, हा जवळजवळ 2.5 किलोचा डबा आहे. तर तो डबा भरून जातो इतकी त्याच्यामध्ये मिळते आणि खूप स्वस्त मिळतात ती पाकिटं. तर ही कसुरी मेथी आहे ती मी टाकून घेतलेली आहे.
आणि ही कसुरी मेथी ना खूप फ्रेश मिळते डीमार्टमध्ये. आता आवडीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. चमचाभर मीठ टाकलेलं आहे. आता जे आपण मिश्रण टाकलेलं आहे ना ते सगळं मिक्स करून घेऊया. एकदम एकजीव झालं पाहिजे इतकं. काय मॅश करायची गरज नाही आहे, पण छान मिक्स करून घ्यायचं, एकजीव झालं पाहिजे. तर ते कसुरी मेथीबद्दल तुम्हाला परत एकदा सांगते, जोपर्यंत मी मॅश करते ना मसाला तोपर्यंत. तर जे कसुरी मेथी आहे ना ती डीमार्टमध्ये खूप फ्रेश मिळते, स्वस्त मिळते. तुम्ही ते बॉक्स आणता ना ते कधीच आणू नका. ते कोणते पण एव्हरेस्टचे वगैरे ते खूप महाग मिळतात. आणि ना त्याची कसुरी मेथी आणा. आणि ही बघा, ही खूप फ्रेश असते आणि जी बॉक्समध्ये आणलेली असते ना ती खूप जुनी झालेली असते. म्हणून आता आपलं पीठ जे आहे ना ते छानपैकी मुरलेलं आहे, नरमसुद्धा झालेलं आहे. आणि आता त्याचा आपल्याला जितका हवा आहे तितका छोटासा गोळा काढून घ्यायचा. मी त्याच्यावर थोडंसं सुक्कं पीठ लावते जेणेकरून आपल्या हाताला पीठ चिटकू नये म्हणून. तर आता मी जो चपातीसाठी जो गोळा घेते ना त्याचा अर्धा हा गोळा घेतलेला आहे. म्हणजे याच्यापेक्षा मोठी आपली चपातीचा गोळा असतो ना, मग त्याचा अर्धा घ्यायचा आहे. आणि त्या गोळ्यापेक्षा मोठा आपल्याला हे पुरण घ्यायचं आहे. आणि ते आता जसं आपण गव्हाच्या म्हणजे आपण जसं पुरणपोळ्या करतो ना तर त्या पुरणाच्या पोळ्या कसं करतो तसं पुरण आपण भरून घ्यायचं. आणि हे असं दाबून घ्यायचं, त्याला पीठ लावायचं छानपैकी. आणि हातावर थोडासा ना वळून घ्यायचं जेणेकरून पुरण तुमचं जे आहे ना म्हणजे जे मिश्रण आहे ते पूर्ण पोळीला आजूबाजूने पूर्ण पसरून जाईल एकसारखं. आणि तुमची पोळी फुटणार नाही. आणि मग लाटून घ्यायची फक्त. आणि लाटताना अजिबातच तुमचं पीठ आहे ना ओलं होणार नाही. मला खरं तर सांगू का, या जे पराठे आहेत ना त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आवडतात. तर आज मी कांदा टाकला नाही. याच्या आधीसुद्धा मी शेअर केली होती ना व्हिडिओ, तर त्याच्यामध्ये मी कांदा टाकला आहे. खरं तर ना कांद्याची जे पराठे असतात ना म्हणजे कांदा टाकलेले बटाट्याचे पराठे खूप छान लागतात. तर ते मी आधी शेअर केलेत म्हणून मी आता आज कांदा टाकलेला नाही आहे. कांदा टाकला तर मग ती पोळी फुटतेच फुटते. पण फुटली तर काय फरक पडतो मला समजत नाही. म्हणजे फुटली ना तर मला काही फरक नाही पडत, पण जे बघणारे व्ह्यूवर्स असतात ना त्याच्यात काही जण असतात ते नावं ठेवत असतात. पण तसं तुम्ही करून बघा काय फरक पडतो आहे जर पोळी फुटली वगैरे तरी. मला आमच्या घरात तर काहीच फरक पडत नाही. आणि आपलीच मुलं खाणार आहेत, आपलेच घरातली माणसं खाणार आहेत, तर काय फरक पडतो आहे पोळ्या फुटल्या तर. तर मी त्याच्यामध्ये कांदा टाकून करते आणि ते फुटतात. मग त्यासाठी म्हणून मी काय करते, आधी कांदा टाकते आणि म्हणजे कांदा चिरून त्याच्यात मीठ टाकते आणि त्यातलं सगळं पाणी काढून घेते. आणि मग हेच सगळं मिश्रण मी त्याच्यामध्ये टाकते. पण त्याची टेस्ट खूप छान लागते. पण मी ते आधी तशी शेअर केलेली आहे ना म्हणून आता नाही केली आहे. आता न कांदा टाकता केलेले आहेत हे मी पराठे. हे तुम्हाला फुटायला नको ना तर मग हे करा. आणि जरी फुटले तरी चालतील तर ते कांद्याचे करा. कांद्याची जे पराठे आहेत ना ते खूप टेस्टला छान लागतात. तर आता तुम्हाला मी टिप्स सांगितलेली आहे, तर तसे पण करून बघा नक्की. मी परत एकदा करून नक्कीच दाखवेल. तर आता मी हे पराठे केलेत. मला हे लाटताना ना खूप छान वाटले, कारण की ना ते अजिबात पोलपाटाला चिटकले नाहीत. आणि जशी आपण चपाती कशी लाटतो तसं ती सलग अशी ना सरसरीत लाटता आल्या. पण जर का त्याच्यात तुम्ही जर कांदा टाकला ना तर ती अशी ना सरसर लाटता येत नाही, मध्ये मध्ये फुटते, चिटकते पोलपाटाला. पण चिटकली तर काय फरक पडतो मला समजत नाही. की चिटकली तर चिटकली, फुटली तर फुटली. छान टेस्टला मात्र खूप छान लागते. माझ्या मुलांना तर खूप आवडते, मुलांच्या मित्रांनासुद्धा आवडते. मुलं जर डब्बा घेऊन गेले ना तर त्यांना खायलासुद्धा मिळत नाही, त्यांचे मित्रच तो डब्बा खाऊन घेतात. तर असं होऊन जातं. तर काही फरक पडत नाही हो आपल्या जेवणात. म्हणजे जर का पोळी फुटली वगैरे तर एवढं काय घाबरायचं नसतं जेवण करण्यासाठी, बिंदास करायचं. आणि हे मी ना त्या स्त्रियांना नाही सांगत आहे ज्या माझ्यासारख्या वयाने आहेत, ज्यांची माझ्या मुलांसारखी मोठी मोठी मुलं आहेत. तर त्या म्हणतात तुझ्यापेक्षा चांगला स्वयंपाक मी करते. तर हो, मी तुमच्यासाठी सांगत नाही आहे. ज्या नवीन मुली आहेत ना त्या माझे व्हिडिओ बघतात आणि त्या मला टिप्स विचारतात. मग मी त्यांना सांगते आणि त्या मला विचारतात की असं नाही तर मग कसं करू. मग त्या मुलींना जे स्वयंपाक शिकायचं असतं ना मग त्यांच्यासाठी या छोट्या छोट्या टिप्स असतात. तुम्ही खूपच हुशार आहात, तुम्ही खूप छान करता माझ्यापेक्षा आणि खूप छान करता म्हणजे मी पण तुमच्याकडून शिकलं पाहिजे हे मला पण वाटतं कधी कधी. पण ठीक आहे, ज्यांना शिकायचं आहे ना ते मला खूप छोट्या छोट्या गोष्टी विचारतात. मग मी त्यांना छोट्या छोट्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. मग ते सांगले तव्याची फ्लेम ही फास्टच ठेवायची. चपाती करताना कधीच स्लो फ्लेमवर करायची नाही. आणि फास्ट ठेवले ना तर हे तुमच्या पोळीला ना इतके छान असे डाग पडतात. मी साध्या पण पोळ्या करतात चपात्या करते तर त्यासुद्धा तुम्हाला खूप आवडतात. तर तेव्हासुद्धा मी गॅस असाच फास्ट ठेवते. चला तर आता माझे सगळे पराठे रेडी झालेले आहेत आणि आता गरमागरम चहा वाढून घेऊया.
मुलांना कधी कधी सुट्ट्या लागल्या की मला पण छान वाटतं, मग काही काही करून खायला असं बनवायला मला पण खूप छान वाटतं. तर आज मी पराठे बनवलेले आहेत, परत उद्या काहीतरी बनवेन. चला तर मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओत.